राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा अखेर बिगुल वाजला असून 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतांच्या निवडणुका संपन्न होत आहेत। त्याच पार्श्वभूमीवर प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना आता काही जिल्ह्यातील नगरपालिकांच्या निवडणुकांना, काही प्रभागातील निवडणुकांना ब्रेक लागलाय। राज्यातील साधारण 20 जिल्ह्यातील काही नगरपालिकांच्या प्रभागात निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यानं कार्यकर्त्यांचा हिरमोड झालाय। पाहुयात या संदर्भातील हा खास रिपोर्ट। 20 नगरपालिकांमध्ये निवडणुका पुढे ढकलल्या। प्रभागात कार्यकर्त्यांचा हिरमोड। पुणे, धाराशिव, सोलापूर, चंद्रपूरचा समावेश। राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार संपण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत। नगरपालिका, नगर परिषदांच्या निवडणुका सुरू आहेत। राज्यभरात प्रचार सभा सुरू आहेत। मंगळवारी मतदानाची प्रक्रिया पार पडेल, मात्र त्यापूर्वी एक महत्त्वाचा निर्णय आलाय। दरम्यान राज्यातील काही निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याचं निवडणूक आयोगानं सांगितलंय। त्यामुळे आता या ठिकाणच्या निवडणुका पुढील काही दिवसांनी होणार आहेत। नगर परिषद निवडणुकांमध्ये अर्ज अवैध ठरल्यानंतर उमेदवारांनी दाखल केलेल्या दाव्यांवरती उशिरा लागलेला निकाल, अर्ज मागे घेण्यासाठी मिळालेला कमी कालावधी आणि अशा प्रक्रियेत आधीच वाटप झालेले चिन्ह, या सर्व गोष्टींमुळे राज्य निवडणूक आयोगानं अशा ठिकाणी नगर परिषद निवडणूक स्थगित करण्याचे आदेश दिलेत। राष्ट्रवादीचे जे सचिन सातव आहेत त्यांनी बारामती नगरपालिकेच्या मोकळ्या जागेमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलेत। येण्या जाण्यास कुणाला मजा नाही, स्वतःची प्रायव्हेट प्रॉपर्टी करून घेतली आणि ते रोड कुणी केल्यात तर बारामती नगर परिषदनं ते केल्यात। तिथं स्ट्रीट लाईट कुणी टाकली तर बारामती नगरपालिकेने दिली। आता सर्वप्रथम आम्ही उच्च न्यायालयामध्ये जाऊन ह्या बाबतीमध्ये वकिलांमार्फत अभ्यास करून पुढचं पाऊल आम्ही उचलणार आहे। जे अपील दाखल झाली त्या अपीलवरचा जो निकाल आहे तो न्यायालयाने 22/11/25 पर्यंत देणं आवश्यक होतं। आपल्याकडचे जे निकाल झाले ते 25 तारखेला झाले, 25 नोव्हेंबरला। त्यामुळे अशा ज्या वेगवेगळ्या नगरपालिका किंवा नगरपरिषदा होत्या तिथे आयोगाने फक्त त्या संदर्भात ती जी जागा आहे, विशिष्ट जागा, त्या जागेच्या संदर्भातच आता नवीन निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे। 4 डिसेंबर 2025ला जिल्हाधिकाऱ्यांना निवडणूक कार्यक्रम जारी करता येतील। 10 डिसेंबर 2025ला दुपारी 3 पर्यंत उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेता येईल। 11 डिसेंबर 2025ला निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करता येईल। 20 डिसेंबर 2025ला आवश्यक असल्यास मतदान पार पडेल। 21 डिसेंबर 2025ला मतमोजणी व निकाल जाहीर होईल। नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी एकूण 1,07,03,576 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत। त्यासाठी सुमारे 13,355 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे। या निवडणुकांसाठी ईव्हीएम मशीनची व्यवस्था करण्यात आली असून त्यात 13,726 कंट्रोल युनिट आणि 27,452 बॅलेट युनिटची उपलब्धता करण्यात आली आहे। राज्यातील 246 नगर परिषदा तर 42 नगरपंचायतींच्या एकूण 228 सदस्य पदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता 2 डिसेंबरला मतदान होणार आहे। 2 डिसेंबरला सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 पर्यंत मतदानाची वेळ असणार आहे, तर मतमोजणी 3 डिसेंबरला सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे। यात राज्यातील काही नगर परिषदांच्या निवडणुका अचानक पुढे ढकलण्यात आल्या। यात बारामती, फलटण आणि महाबळेश्वर नगर परिषदेचा देखील समावेश आहे। राज्य निवडणूक आयोगाने काल 29/11/2025 रोजी एक आदेश काढलेला आहे। त्यानुसार ज्या नगर परिषद निवडणूकमध्ये त्यांना उमेदवारी मागे घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही, म्हणून नव्यानं कार्यक्रम माघार घेण्यासाठी कालावधी देऊन काढण्यासाठी सदर जागेची निवडणूक जी आहे ती स्थगित करण्याबद्दल आदेशित केलेला आहे। 20 नगरपालिकांमध्ये निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यात। यात अंबरनाथ आणि बदलापूर, अंबरनाथ नगर परिषदेची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे। पुळगाव, बदलापूर नगर परिषदेतील 6 प्रभागांमध्ये निवडणूक स्थगित करण्यात आली आहे। तर यवतमाळमधील दिग्रस, पांढरकवडा आणि वणी येथील काही प्रभागांची निवडणूक स्थगित करण्यात आली। अहिल्यानगरमधील 7 नगरसेवक पदाच्या उमेदवारांबाबत कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे।
तर जिल्ह्यातील 4 नगर परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. यात कोपरगाव, देवळाली, नेवासा आणि पाथर्डीचा समावेश आहे. तर सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा नगरपालिकेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. धाराशिव मधील नगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 2A, 7B आणि 14B चा समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील घुगुस नगर परिषदेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. तर अकोला जिल्ह्यातील बाळापूर नगरपालिकेचा देखील समावेश आहे. नांदेडमधील मुखेड आणि धर्माबाद नगरपालिकेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली. पुण्यात मावळ तालुक्यातील 12 जागांच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या. तर बारामतीमध्ये नगराध्यक्षांच्या काही प्रभागातील 7 जागांवर निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. दरम्यान या नगर परिषदांची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. पुणे जिल्हा बारामती, सातारा जिल्हा फलटण, महाबळेश्वर, अहिल्यानगरमध्ये कोपरगाव, देवळाली, नेवासा, पाथर्डी, अमरावती जिल्ह्यात अंजनगाव, सुरजी, रेणापूर, वाशिम जिल्ह्यात वाशिम, रिसोड आणि हिंगोली जिल्ह्यात वसमत. तर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचाराचा आज सुपर संडे आहे. सोमवारी रात्री प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. मात्र त्याआधीच निवडणूक आयोगानं मोठा निर्णय घेतल्यानं आता वेगळं वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.